मोठे आहे खूप. चालू कर की शूट. चालू आहे शूट. मित्रांनो नमस्कार. आज इकडे बघ, इकडे दाखव. मित्रांनो नमस्कार. आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसा दिवशीच कॉल आला की एक घोणस आली आहे. बघू शकता मित्रांनो, फुल साईज घोणस आहे आणि आता त्याला आपण रस्त्यावर घेतलेला आहे आणि आता त्याला आपण हळूच हे दे रे पोतं घ्या. पोतं घ्या, पोतं ताईट जरा चालले ती जाऊ देत नाही त्याला. गुलमोहर कॉलनी, गुलमोहर कॉलनी. पोतं घ्या दादा. शबास. अहो काय तर लवकर सोडतो नाही तर तोंड. अहो पोतं घ्या की मग कोणतरी. पोतं घ्या की काय वेडापाना चाललाय राव. इकडे घेऊन इकडे घेऊन मला पळता येणार नाही. हा तसंच जरा खाली खाली टेकवा काय काठी. बंद करा शूट. खाली हा पण होतं. इथं आल्यानंतर काहीच नाही संसार ना, बघू शकताय पूर्णतः विषारी मोठ्या आकाराची गोणस आहे. अहो मामा कुठलं पोतं घ्या. गेलं म्हणजे काय करणार. फार सटका लागल्या. फुल ॲग्रेशन मोड मध्ये आलंय. पूर्ण निस्ता लागल्या. हा कुठं फाटलंय. अहो लय मावशी फाटले ते नाही हो ना. हो फार सोडून द्या. लय मोठी साईज आहे. तोंड आतलं ही करा. मी हाय. धरा गवतात जाईल. लाईट चालू राहू दे. तो एवढं आपण आणायला पाहिजे तो. ती पोत नाही बरोबर. हा गेले जाऊ ठेवा स्टिक बस. त्याला वरच्या बाजूला होल आहे त्यामुळे जरा खालूनच बांधायला पाहिजे. ठीक आहे, पोतं दुसरं पाहिजे आहे बघ. ठीक आहे, कुत्ता आहे आणि संभालची. हो ती तुमच्या हातात फाटले बा बरोबर. ठीक आहे. दोरा एकदा पकडच पण नुसतं. मित्रांनो नमस्कार. काल रात्री जी माझ्या मुलाच्या वाढदिवसाला जी आपण घोणस पकडली होती, त्याला लांब आपण आता जंगलाकडे आलोय का, तिथं लोकवस्ती नाही आहे आणि तिथं आपण त्याला सुरक्षित रेस्क्यू करतोय आता. मित्रांनो त्या सापाला आपण सुरक्षित रेस्क्यू केलेला आहे आणि तो आता निसर्गाच्या सानिध्यात जंगल आहे आमच्या इथे एक आणि त्या जंगलात त्याला सोडलेला आहे.